प्रत्येकाच्या दुःखात मी असते, पण माझ्या वेळेस कुणीच अवेलेबल नसतं. हॅलो, मी निकिता. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर झालं असं की आज तब्येत खूप जास्त खराब होती. थंडी, ताप आणि सर्दी, खोकला, डोकं ह्या सगळ्या गोष्टींनी पॅक झाले होते आणि ऑफिसला पण सुट्टी घेतली होती आज. आणि दिवसभर फक्त झोपून काढला आहे. काल पण हाफ डे घरी आले होते मी 4 वाजता आणि त्यानंतर जेवण करून डायरेक्ट झोपले होते. आणि त्या ज्या मी गोळ्या आणल्यात ना, त्या खूप जास्त पॉवरफुल आहेत आणि त्याने सारखी झोप येते आहे. कंट्रोलच होत नाही आहे, डोळेच उघडत नाही आहे, आपण असं म्हणू शकतो. सो मग आज दिवसभर पण झोपून होते, जवळपास 5 वाजेपर्यंत म्हणू शकतो आपण. जे आहे ते रिअल आहे, ते रिअल आहे. आणि त्यानंतरनं म्हटलं आपल्याला पॅम्पर करायलाही कुणी नाही आहे, काहीच नाही आहे. आजारी तर आहे, काही लोकांना माहिती पण आहे, पण असो. तर मग म्हटलं की आपल्याला करायचं आहे. कुणी उठवायलाही नाही येणार आहे आणि कुणी झोपही नाही म्हणणार आहे किंवा कुणी आयतही नाही आणून देणार आहे. आणि गोळ्या तर खायच्या होत्या. सो म्हटलं काहीतरी खाऊनच गोळ्या खाल्ल्या तर त्या लागू होणार नाही, तर अजून जास्त त्रास होईल. सो मग म्हटलं की ऑनलाईनच सगळ्या गोष्टी मागवते. अंडी मागवले मग ऑनलाईन आणि कोथिंबीर, टोमॅटो वगैरे. आणि अंडा भुर्जी केली सिंपल अशी आणि भाकरी केली आणि खायला घेतलं. भूक लागली होती, सो म्हटलं पटकन खाऊन घ्यावं. आणि त्यानंतरनं भुर्जी आणि भाकरी मस्त ताटात सर्व करून घेतली आणि खाल्लं. आणि फोन आज दिवसभर बघितला नाही मी. आणि जेवण करता करता मी जेव्हा फोन बघायला गेले तेव्हा मला कळते की आज एकादश आहे आणि मी नॉनव्हेज केले. खूप वाईट वाटलं, बट माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, दुसरं काही बनवायची तर कॅपॅसिटी नव्हती. सो देवाला सॉरी म्हटले आणि असा दिवस घालवला आजचा. तर बाय बाय.